नमस्कार, मी प्रवीण जोंधळे, राज्याध्यक्ष सुराज्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना महाराष्ट्र तथा मुख्याध्यापक प्रभारी मुख्याध्यापक जी.प.प्रा. कासापूर। तर विषय असा होता की आपल्या जिल्ह्यातील तसेच सर्व राज्यभरातील संवर्ग 1 बदली आणि संवर्ग 2 हा टप्पा या ठिकाणी पार पडलेला आहे। सर्व शिक्षक बांधवांना त्यांच्या मनावर त्यांच्या सोयीच्या स्थळी बऱ्याच प्रमाणामध्ये गावं भेटलेली आहेत, काहींना भेटलेली देखील नसतील, कारण संच मान्यतेनुसार बरेच पद या ठिकाणी एक्सेस झालेले आहेत। ती एक खूप मोठी अडचण आपल्या शिक्षक बांधवांसाठी निर्माण झालेली आहे। तर मित्रांनो, विषय आज हा होता की पाथरी तालुक्यातील बऱ्याच जागा रिक्त आहेत आणि त्या जागेचा थोडक्यात अभ्यास केला असता जे रिक्त पद आहेत ते संवर्ग 3 तर आपल्या जिल्ह्यामध्ये नाही, म्हणून हा जो व्हॅकन्सीचा अहवाल आहे तो आपल्याला 4 साठी वापरण्यात येणार आहे। आणि पाथरी तालुक्यामध्ये जे काही रिक्त शाळा आहेत त्या शाळांची एक थोडक्यात माहिती या ठिकाणी मी ज्यांना उपयोगी पडणार आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी सादर करणार आहे। तर शिक्षक बांधवांनो, या ठिकाणी वरखेड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरखेड ही शाळा आष्टी रोडवरती असून सर्वात शेवटचं टोक आहे आणि त्या ठिकाणी एक जागा रिक्त आहे। तसेच पाथरी तालुक्यातील दुसरी शाळा आहे ती म्हणजे सारोळा। ही शाळा परभणीवरून अपडाऊन करणाऱ्याला देखील घेता येऊ शकते आणि वाघाळा साईडला ही शाळा आहे आणि या ठिकाणी 2 पद रिक्त आहेत किंवा इलिजिबल आहेत, तर त्या शाळेचा सुद्धा या ठिकाणी आपणास विचार करता येतो। वडीपाटी अत्यंत रोडवरची शाळा, अपडाऊन करण्यासाठी अतिशय सोयीस्कर, ज्यांचं बरंच वय झालेलं आहे, सर्व्हिस झालेली आहे, इंटेरियर भागामध्ये शाळा नको आहे असं ज्यांना वाटतं त्यांच्यासाठी ही शाळा खूप चांगली आहे। तसेच पाथरी प्रॉपर अंतर्गत असणारे जे गुलशन नगर आहे, गुलशन नगरला देखील एक जागा आहे। त्यानंतर जी.प.प्रा. पुरा या ठिकाणी एक जागा आहे। माळीवाडा अत्यंत भव्य आणि मोठी शाळा, ज्यांना अनुभवाची इच्छा आहे, ज्यांना मोठ्या शाळेत काम करण्याची इच्छा आहे, अशांसाठी देखील ही शाळा तुम्ही निवडू शकता। आणि त्या ठिकाणी 6 रिक्त पदं आहेत किंवा एलिजिबल आहेत, तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही पसंती क्रमांक देऊ शकता। त्यानंतर नूतन पाथरी ZPPS नूतनला एक आहे। रेणापूर जी.प.प्रा. रेणापूर रोडवरची शाळा आहे, ती सुद्धा एक आहे। परभणीहून जाणाऱ्यांसाठी खूप सोयीची शाळा आहे। देवनांद्रा एक पोस्ट या ठिकाणी एलिजिबल आहे। नामदेवनगर एक पोस्ट एलिजिबल आहे। बोरगव्हाण नावाजलेली शाळा आहे आणि या ठिकाणी 3 पोस्ट एलिजिबल किंवा करंट व्हॅकन्स दिसायलेले आहेत त्या ठिकाणी। त्यानंतर सुंदरनगर एक जागा आहे। जी.प.प्रा. झरी एक जागा आहे। मानवतवरून अपडाऊन करणाऱ्यांसाठी खूप जवळची शाळा आहे। गौंडगाव एक जागा आहे। देवेगाव शेलूकडून अपडाऊन करणाऱ्यांसाठी ही शाळा सोयीची आहे आणि या ठिकाणी 2 पोस्ट रिक्त आहेत। हातगावच्या जवळच असणारं नितीन नगरला सुद्धा एक जागा रिक्त आहे। वाघाळा एक जागा रिक्त आहे। टाकळगव्हाण तांडा एक जागा आहे एलिजिबल। बाबळगाव फाटा एक जागा एलिजिबल आहे। लोणी तांडा एक आहे। त्यानंतर लोणी जी.प.प्रा. लोणीमध्ये सुद्धा एक जागा रिक्त आहे। शिवाजीनगर एक जागा आहे। समर्थनगर एक जागा आहे। लिंबा सोनपेठ तसेच लातूरवरून अपडाऊन करणाऱ्यांसाठी लिंबा केंद्र हे नेहमीच सोयीचं ठरलेलं आहे, एक जागा आहे। वंजारवाडी एक जागा आहे। डाको पिंपरी एक जागा आहे। नाथरा माजलगाववरून अपडाऊन करणाऱ्यांसाठी
आणि पाथरीचं सर्वात शेवटचं टोक पाथरीपासून 35 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शाळा ज्या की पाथरगव्हाण केंद्रामध्ये मोडतात त्यापैकीच एक नाथरा एक जागा रिक्त आहे. पाथरगव्हाण खुर्द ही शाळा आष्टी रोडवरच आहे. 1 किलोमीटर कॅनल रस्त्यानं मध्ये जावं लागतं. त्या ठिकाणी एक जागा आहे. कोळशेवाडी पाथरगव्हाणला लागूनच आहे, तिथंसुद्धा एक जागा रिक्त आहे. अतिशय निसर्गरम्य शाळा आहे. बाणेगाव इंटेरियर भागातील शाळा एक जागा रिक्त आहे. निवळी एक जागा आहे. बाबुलतार 5 इलिजिबल आहेत आणि त्या ठिकाणी खूप चांगली शाळा आहे. बांदरवाडा 4 जागा रिक्त आहेत. CPS बाबळगाव चांगली शाळा आहे, मोठी शाळा आहे, एक जागा रिक्त आहे. ZPPS रामपुरी एक जागा रिक्त आहे. रामनगर वरखेड एक जागा रिक्त आहे. कासापुरी एक जागा रिक्त आहे, जी की माझी शाळा आहे. अतिशय सुंदर शाळा आहे, काहीच विषय नाही. शिमुरगव्हाण कॅम्प एक जागा रिक्त आहे. ZPPS शिमुरगव्हाण एक जागा रिक्त आहे. तुरा एक जागा रिक्त आहे. पाटोदा गंगा किनारा आणि पाटोदा न्यू अशा दोन्हीत मिळून 3 जागा रिक्त आहेत. पाटोदा न्यूला 2 आणि GKला 1. इलिजिबल रिक्त म्हणजेच इलिजिबल किंवा रिक्त अशा प्रकारे आपण समजून घेऊ शकता. कानसूर तांडा आणि कानसूर वस्ती प्रत्येकी एक जागा रिक्त. त्यानंतर ZPPS कानसूर मुख्य गावामध्ये 2 जागा रिक्त आहेत. सुंदर शाळा आहे. देवनांद्रा साकप साखर कारखाना परिसर ही नवीन अतिशय पटसंख्या झपाट्याने वाढणारी शाळा. 9 पोस्ट या ठिकाणी इलिजिबल किंवा रिक्त आहेत. चाटे पिंपळगाव परभणीवरून येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी सोयीची शाळा आहे, एक जागा रिक्त. पारधी वस्ती एक जागा आहे. हदगाव 2 जागा रिक्त आहेत. डाकुपिंपरीला 2 आहेत. डाकुपिंपरी न्यू 2 जागा रिक्त आहेत किंवा इलिजिबल आहेत. खेरड्याला 1 जागा इलिजिबल आहे. लोणीला 1 जागा इलिजिबल आहे आणि मसला तांडा या ठिकाणी 2 जागा इलिजिबल आहेत. माजलगाववाल्यांसाठी खूप चांगली शाळा आहे. तर एकूण जागेचा जर विचार करू आपण तर बघा 1 3 4 5 6 12 13 14 15 16 19 20 21 22 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 45 49 50 53 56 59 61 63 72 75 76 78 80 82 प्राथमिक शिक्षकांचा ज्या पाथरीमध्ये रिक्त किंवा इलिजिबल जागा आहेत एकूण 82 आहेत. इतर तालुक्यांमधून देखील पाथरीकडे येणाऱ्या लोकांसाठी तालुका खूप चांगला आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारे तालुका पाथरीची जी वॅकन्सी लिस्ट होती आणि ज्या इलिजिबल पोस्ट होत्या त्या ठिकाणी मी प्राथमिक शिक्षकांच्या फक्त या ठिकाणी पदवीधर किंवा उच्च श्रेणी मुख्याध्यापकाच्या शेअर केलेल्या नाहीत आपल्यासोबत. तर अशाच प्रकारे इतर तालुक्याचा देखील आपण पुढील व्हिडिओमध्ये या ठिकाणी शेअर करू. सर्वांना नमस्कार. आणि जास्तीत जास्त अभ्यास करून आपल्याला कशी सोयीची शाळा निवडता येईल त्या पद्धतीने आपण या ठिकाणी शाळा निवडावी. सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.